सूर्यपुत्र, अच्युत, अडग, अमरशी, अमित वीर्यवान, अरिदम महावीर, अशरण दानवीर अशा विविध उपाध्यांनी बिरुदावलेल्या कौंतेय राधेय अंगराज कर्णाचा अंत नकळतपणे डोळे पाणावून सोडतो आणि अश्रूचा प्रत्येक थेंब महाभारतातल्या त्या महानायकाच्या अंताची कारणमीमांसा करू लागतो। गुरु परशुरामाकडून कर्णाला ब्रह्मास्त्र प्राप्ती होते, परंतु त्याच गुरुकडून ऐन युद्धात तुला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही हा शाप देखील मिळतो। कर्णाच्या अनाधानाने एका चिखलात अडकलेल्या गायीची त्याच्या हातून हत्या होते आणि ऐन युद्धात तुझ्या जैत्र रथाचे चाक सुद्धा असंच चिखलात अडकेल हा शाप कर्णाला मिळतो। इंद्रकृपेने झालेल्या पंडुपुत्र अर्जुनाला वाचवण्यासाठी स्वतः इंद्राने ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे कवच कुंडलांचे दान मागितले आणि प्रसन्नतेचा लोभसवाना दिखावा करत त्याला वैजयंती अस्त्र दिलं, परंतु ते वैजयंती अस्त्र सुद्धा ऐन युद्धात कर्णाला घटस्फोटाचा संहार करण्यासाठी वापरावं लागलं। भात्यातून असंख्य प्रकारचे बाण काढून ते विक्रम विजयी धनुष्याच्या प्रत्यंच्यावर ठेवून क्षणार्धात पांडवांना नेस्तनाभूत करू शकणारे कर्णाचे हात ऐन युद्धात कुंतीच्या वचनांच्या बेड्यांमध्ये जखडलेले होते। जरी सारी बंधनं कर्णावर नसती तर कुरुक्षेत्रावर त्या सूर्यपुत्राच्या तेजासमोर टिकण्याची क्षमता कुणामध्येच नव्हती, परंतु दुर्दैवाने ऐन युद्धात कर्ण ज्याच्यात सूर्याच्या रौद्र तळपणाऱ्या तेजाने शत्रूला बेचिराग करण्याची क्षमता होती तो सूर्यपुत्र असताना गेला। कर्णाच्या आयुष्यातील ऐन युद्धातील त्या घटिकांना सुहास शिरवळकर लिखित समांतर कादंबरीप्रमाणे इतर आयुष्याशी समांतर जोडताना नमस्कार, चैतन्य पुंडलिक कांबळे विचारपीठावर आपणासमोर विशेष चिंतन करतोय। ऐन युद्धात आमचा कर्ण झाला। कवच कुंडल दान करून अनेक मर्मविभी अभिशापांची मरणप्राय अवजड गाठोडी पाठीशी बांधून वचनांचं मुक्तदान करीत साक्षात तेजाची खाण असून देखील केवळ अतिसामान्य जिन साहस जगत हाती राखलेली शेवटची निर्वाणीची वैजयंती शक्ती ही घटस्फोटावर फेकून पूर्णपणे रिकामी झालेल्या कर्ण नावाच्या शापित नायकाचे अंतरंग उलगडत असताना प्रथमतः त्याच्या दानशूर वृत्तीला प्रथम स्थान द्यावं असं मला वाटतं। आपलं संपूर्ण आयुष्य दानधर्म करणाऱ्या, युद्धात 17व्या दिवशी मुक्तदान करणाऱ्या आणि अगदी शेवटच्या क्षणी साक्षात मृत्यूला सामोरं जात असताना समोर आलेल्या याच्या क्रोधाला आपले सुवर्णदंत तोडून देणाऱ्या कर्णाने आपल्या कवच कुंडलामुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असून देखील ज्यावेळी इंद्राने त्याच्याकडे ब्राह्मणाचं रूप घेऊन कवच कुंडलांचं दान मागितलं त्यावेळी कर्णाने आपली कवच कुंडलं कापून दान केली आणि ऐन युद्धात त्याला स्वतःवर होणारे वाद सहन करावे लागले। मला अशीच काहीशी परिस्थिती कुसुमाग्रज लिखित नटसम्राट गणपतराव बेलोरकरांची भासते, कारण रंगभूमीची अजरामर सेवा करणारा नटसम्राट आपली संपूर्ण संपत्ती आपल्या मुलांमध्ये दान करतो, हजारोंची मालमत्ता गुलालप्रमाणे उधळून टाकतो आणि ऐन आयुष्याचं युद्ध असणाऱ्या उतार वयामध्ये तो वनवन भटकत असतो। रंगभूमीवरचा मान मरातब आणि ऐश्वर्याचा हेवा वाटेल असा ऐश्वर्य भोगलेला हा कलावंत ज्याच्या पाठीवर सरस्वतीच्या मोठमोठ्या उपासकांनी आपले हात ठेवले तो नटसम्राट ऐन उतार वयाच्या युद्धामध्ये कर्णासारखा रिकामी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। किंवा वास्तवाचं उदाहरण घ्यायचं झालं तर ॲन इनकम्प्लीट लाईफ या आपल्या आत्मचरित्रामध्ये एकेकाळचे रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणारे विजयपत सिंघानिया म्हणू लागतात की माझे रेमंडमधील 37.17% स्टेक आपल्या मुलाला भेट म्हणून देणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, कारण या दानामुळे एकेकाळचे 12,000 कोटीचे मालक असणारे विजयपत सिंघानिया ऐन उतार वयामध्ये रस्त्यावर आले आपल्याला पाहायला मिळतात। पण तरी सुद्धा अनिवार्य नियतीचं गरगर फिरणं मोठ्या संयमानं सहन करीत जगणारा कर्ण सर्वश्रेष्ठ ठरतो, कारण ही सर्व दान केल्यानंतर सुद्धा कर्ण आपल्याला कुरुक्षेत्रावर निकराने लढताना पाहायला मिळाला, परंतु कवच कुंडलापेक्षा कितीतरी अधिक पटीनं त्याच्याशी जोडलेले शाप ऐन युद्धात कर्णाला मारक ठरले। अशाच पद्धतीनं कोरोना नावाचा शाप संपूर्ण मानवतेला मारक ठरला, कारण कोरोना काळामध्ये ज्यावेळी जगण्याचं युद्ध सुरू झालं त्यावेळी संपत्तीचा बडेजाव मिरवणारे कितीतरी जण आपण अन्नासाठी आणि श्वासासाठी लढताना पाहिले, तर सामर्थ्य आणि क्षमता असून देखील ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं चाक हे लॉकडाऊन आणि क्वारंटाईन आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये अडकून गेलं त्यावेळी जैत्र रथाच्या चाकाचे आरे तुटावे तसे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामर्थ्याचे, कौशल्याचे आणि आत्मविश्वासाचे स्तंभ ढासू लागले। कुठेतरी ऐन युद्धामध्ये ब्रह्मास्त्राचं स्मरण न होण्याच्या कारणाच्या शापाचा दुवा मला वक्तृत्व पंढरीची वारी करणाऱ्या आम्हा वक्त्यांशी जोडल्यासारखा वाटतो, कारण शब्दांचे धन, शब्दांची शस्त्रे, शब्दांचीच रत्ने असणाऱ्या आमच्या वक्त्यांना ऐन सादरीकरणामध्ये ज्यावेळी शब्दरूपी ब्रह्मास्त्रांचं स्मरण होत नाही त्यावेळी ऐन वैचारिक वादयुद्धामध्ये आमचा देखील कर्ण होतो। पण यासोबतच कर्णाला एक मोठं सत्य लपवून आणि कुंतीला दिलेल्या वचनाचं भान ठेवून युद्धभूमीवर लढताना आपल्या प्रत्येक वाराला योग्य दिशा द्यावी लागत होती, कारण जन्मताच आपल्या मुलाचा अश्वनिधी त्याग करणाऱ्या त्या कुंती मातेच्या लौकिकाचा की वैभवाच्या शिखरावर असताना जर खऱ्या अर्थाने कोणी सांभाळ केला असेल तर तो कर्णाने आणि आपली सर्व प्रकारची आत्मिक, शारीरिक आणि मानसिक कोंडी पत्करून मला वाटतं आजच्या राजकारण्यांची अवस्था यापेक्षा काही वेगळी नाही, कारण अनेक राजकीय सत्य माहीत असून देखील केवळ पक्षनिष्ठा आणि पक्ष चालावा यासाठी त्यांना मुख गिळून गप्प बसावं लागतं। त्यांच्याकडची जर सत्य बाहेर आली तर अनेक राजकीय नेते
त्यांचं राजकीय कारकीर्द संपू शकते असं देखील वक्तव्य केलं जातं. किंवा रोनाल्डो ज्युनियर बद्दल मला असंच काहीसं वाटतं, कारण क्रिस्टियानो रोनाल्डोचा मुलगा रोनाल्डो ज्युनियर याच्या खऱ्या आईबद्दल अजून रोनाल्डोनं कुणालाही सांगितलेलं नाही. आणि अलीकडे कर्णाच्या त्या युद्धामध्ये बंदस्त असणाऱ्या हातांच्या ठिकाणी मला न्याय व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, सुरक्षा रक्षक आणि खास करून पोलीस व्यवस्थेचे हात दिसू लागतात. कारण सामर्थ्य, क्षमता आणि बळ असून देखील केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करावं म्हणून आणि वरिष्ठांचा आदेश म्हणून अनेक वेळा त्यांचा ऐन युद्धामध्ये किंवा ऐन चकमकीच्या प्रसंगी कर्ण होतो. पण तरी सुद्धा कर्ण झालेल्यांना ऐन युद्धातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ सुद्धा कर्णच ठरतो. कारण कर्णाचं आयुष्य एक मार्गदर्शक चरित्र आहे. आपल्याला महाभारतामध्ये दानशूर कर्ण, सूतपुत्र कर्ण, सूर्यपुत्र कर्ण, अंगराज कर्ण, कौंतेय कर्ण, राधेय कर्ण, लढवय्या कर्ण, मायाळू कर्ण, कनवाळू कर्ण असे कर्णाचे अनेक कंगोरे पाहायला मिळतात. या कर्णाच्या आयुष्यातून आपण शिकण्यासारखं खूप काही आहे. शेवटी कवी कांतासूर यांच्या शब्दामध्ये कर्ण समजून घेताना इतकंच की आयुष्य म्हणजे काय असतं, महाभारताचा खेळ आहे, एवढंच जगलो फक्त आणि लगेच मरणाची वेळ आहे. मनपूर्वक आभार.